सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणखी एक मोठी उपलब्धी नोंदवण्यात आली आहे। आफ्रिकन देश नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना नायजेरियाने द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या पुरस्काराने सन्मानित केले आहे। यापूर्वी हा सन्मान फक्त राणी एलिझाबेथ यांना मिळाला होता, म्हणजेच हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे परदेशी नेते आहेत। पंतप्रधान मोदींचा 17वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे। गाझामध्ये वर्षभरापासून सुरू असलेल्या इस्रायलची लष्करी कारवाई, हमास आणि हिजबुल्लाह या संघटनेच्या अनेक नेत्यांच्या केलेल्या हत्या आणि इराणसोबत घेतलेला पंगा यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे अनेकांच्या निशाणावर आहे। दरम्यान बेंजामिन नेतन्याहू यांच्या उत्तर इस्रायलमधील निवासस्थानावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। नेतन्याहू यांच्या निवासस्थानाच्या दिशेने 2 फ्लेअर बॉम्ब टाकण्यात आले। सुदैवाने हे बॉम्ब निवासस्थानाजवळ बगीच्यामध्ये पडले। या हल्ल्याबाबतची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली। दिल्लीत आज 2 राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या। एकीकडे आम आदमी पार्टीचे नेते कैलाश गेहलोत यांनी पक्षाचा राजीनामा दिला, तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार अनिल झा यांनी आपमध्ये प्रवेश केला। अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचे माजी आमदार अनिल झा यांना आपचे सदस्यत्व दिले। तसेच अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। मागच्या काही वर्षांमध्ये भाजपने मध्य प्रदेशला आपला बालेकिल्ला बनवला आहे। मध्य प्रदेशमध्ये भक्कम पक्ष संघटनेच्या जोरावर भाजपने मागच्या 20-25 वर्षापासून अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने विजय मिळवला आहे। आता माहिती आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात भाजपने पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्यासाठी पहिल्यांदाच व्हॉट्सअप प्रमुखाची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे। तसेच राज्यातील पहिल्या व्हॉट्सअप प्रमुखाची नियुक्तीही जाहीर करण्यात आली आहे। भोपाळमध्ये राहणाऱ्या राजकुमार चौरसिया यांची भाजपमध्ये मध्य प्रदेशमधील पहिले व्हॉट्सअप प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। दिल्लीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे। आम आदमी पार्टीच्या आतिशी सरकारमधील परिवहन मंत्री आणि आम आदमी पार्टीचे दिग्गज नेते कैलाश गेहलोत यांनी आज अचानक मंत्रिपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलंय। याबाबत त्यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। भारताने रविवारी लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीची माहिती देताना लष्करी शक्तीच्या दृष्टीने ही चाचणी म्हणजे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं आहे। 1500 किमीपेक्षा अधिक मारक क्षमता असलेलं एक क्षेपणास्त्र सोबत विविध पेलोड्स नेण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेलं आहे। मणिपूर येथील जिरीबाम जिल्ह्यात एक महिला, 2 लहान मुले यांचे मृतदेह मणिपूर आसाम राज्याच्या सीमेवर जिरी बराक नद्यांच्या संगमाजवळ आढळून आले। बेपत्ता झालेल्या 6 पैकी 3 जणांचे हे मृतदेह असावेत असे पोलिसांचा कयास आहे। हत्या झालेल्या या 3 जणांना न्याय मिळावा या मागणीसाठी संतप्त जमावाने शनिवारी 2 मंत्री व 3 आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली। यामुळे जिरीबाममध्ये जमावबंदी लागू करण्यात आली। तसेच राज्यातील काही भागांमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे। राज्यातील परिस्थिती खूपच बिकट असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली आहे।
पूर्व लडाखमध्ये चीन सोबतच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर तैनात असलेल्या सैन्याला युद्धसदृश आक्रमक पवित्र्यातून बाहेर काढण्याची समस्या सुटलेली असल्याने आता तणाव कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित करायला हवे असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले। सैन्य माघारी घेण्याविषयी अंतिम पावलानंतर भारत व चीनच्या संबंधांमध्ये आणखी सुधारणा नक्की होईल। सैन्य मागे नेणे या प्रक्रियेकडे मी त्याच दृष्टीने बघतो, त्यापेक्षा वेगळा अर्थ काढण्याचा मी प्रयत्न केलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। मला 10 दिवसात जेलमध्ये टाकणार असे म्हणतात, पण मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका आणि हलक्यात पण घेऊ नका। मी संघर्षातून वर आलेलो आहे। जेलची भाषा माझ्यासाठी नवीन नाही असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेवर नाव न घेता टीका केली। महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ गांधी चौकात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते। विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचार सभांचा धडाकाही सुरू झाला आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापले आहे। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। दरम्यान आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। दगडापेक्षा वीट बरी प्रमाणे महाविकास आघाडीपेक्षा महायुती बरी अशी स्पष्ट भूमिका लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।